रामकृष्ण हरी मित्रांनो, एकदा वैकुंठामध्ये गरुडानं भगवान श्री हरी विष्णुदेवांना प्रश्न विचारला, देवा की माणसाच्या मृत्यूनंतर त्या आत्म्याबरोबर जात तरी काय? आणि त्यावेळी भगवंतानं गरुडाला सांगितलं, गरुडा, माणसाच्या मृत्यूनंतर त्या आत्म्याबरोबर 5 गोष्टी जातात आणि या 5 गोष्टीतल्या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत की या 2 गोष्टी त्या आत्म्याला वैकुंठापर्यंत पोहोचवतात. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण जाणणार आहोत की माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याबरोबर 5 गोष्टी कोणत्या जातात. मित्रांनो, हा संवाद प्रत्यक्षात भगवंताचा आणि गरुडाचा आहे आणि त्यालाच गरुड पुराण म्हणतात. की भगवंताच्या पर्यंत जर पोहोचायचं असेल तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहताल आणि आम्हाला शेवटी फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट मात्र जरूर करा. मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, चला ही सुंदर अशी दिव्य माहिती आपण पाहूया. मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक उत्तर असतं बघा. आपण विचार करतो की माणूस जरी मेला तरी त्याच्याबरोबर काही जात नाही. तुमचा माझा प्रश्न आहे. परंतु एके दिवशी गरुडानं भगवंताला विचारलं की देवा, माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्याबरोबर जातं तरी काय? आता हे गरुडाचं बोलणं ऐकलं भगवान श्री हरी विष्णुदेवानं स्मित हास्य केलं. गरुडाला सांगितलं की गरुडा 5 गोष्टी जातात आणि त्यातली पहिली गोष्ट मी तुला आता सांगतो. भगवंत सांगू लागले की पहिली गोष्ट म्हणजे कामना आहे. आणि कामना एक शक्ती आहे जी आत्म्याला नवीन शरीराकडे ओढून नेते. आणि कामना माणसाला नवीन शरीर धारण करण्यासाठी प्रेरित करते. जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या सगळ्या इच्छा, त्याच्या लालसा त्याच्या बरोबर जातात. भगवंताचं हे बोलणं ऐकल्यानंतर गरुड त्या ठिकाणी म्हणाले, भगवंता, मला काही समजलं नाही. तुम्ही स्पष्टपणे जरा सांगा या कामनेबद्दल. आणि ही कामना कशी नवीन शरीरात जाण्यात त्या आत्म्याला प्रवृत्त करते ते मला तुम्ही सांगा. आणि त्या ठिकाणी भगवंत म्हणाले की गरुडा, ध्यान देऊन आहे. कामना ही अशी आहे की माणसाच्या मनामध्ये ती खोलवर रुजलेली असते. माणसाचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्याचं शरीर नष्ट होतं, परंतु त्याच्या कामना आणि वासना त्याला पुन्हा जीवनात येण्यास भाग पडतात, म्हणजेच त्या आत्म्याला. आणि म्हणून आपलं धर्मशास्त्रामध्ये आजही म्हटलं आहे की मोक्ष प्राप्त करण्यासाठी मृत्यूच्या वेळी सर्व इच्छांचा त्याग करणं आवश्यक आहे. आणि जे लोक आपल्या आयुष्यामध्ये शेवटी आपल्या इच्छांचा त्याग करतात त्यांना मात्र वैकुंठाची प्राप्ती होते आणि त्या आत्म्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. आणि जे लोक इच्छांचा त्याग करू शकत नाही ते 84 लाख योनीमध्ये जन्म घेत राहतात, जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतात. आणि या ठिकाणी गरुडानं भगवंताला या गोष्टीविषयी विचारलं बघा की हे प्रभू, इच्छा जी आहे ती आपल्या पूर्वजन्माच्या चक्रात बांधून ठेवते का बरं? आणि भगवंत त्या ठिकाणी म्हणाले की इच्छा माणसाला या संसाराच्या चक्रात बांधून ठेवते. जोपर्यंत माणूस कामनापासून मुक्त होत नाही तोपर्यंत त्याला या संसारात पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि म्हणूनच धर्मशास्त्र सांगतं की इच्छांचा त्याग हाच मोक्षाचा मार्ग. आता ह्या कामनेविषयी ऐकल्यानंतर मला तुम्ही आता कामनेचं सांगितलं, मला समजलं. आता दुसरी गोष्ट सांगा की मृत्यूनंतर आत्म्यासोबत दुसरी गोष्ट कुठली जाते? आणि भगवंत त्या ठिकाणी म्हणाले बघा की गरुडा, दुसरी गोष्ट म्हणजे वासना आहे. आणि वासना ही कामनेचाच एक प्रकार आहे. वासना ही अशी आहे की याचा शेवट करणं कठीण आहे. मृत्यूच्या जवळ पोचलेली वासना ही शक्ती आहे. भौतिक सुख आणि आनंदाकडे ती आकर्षित करते. ही संसारातील सुखाची इच्छा आहे जी माणसाला बांधून ठेवते. आणि वासनापासून मुक्ती मिळवण्यासाठी बुद्धी आणि आत्म्याचं शुद्धीकरण आवश्यक आहे. फक्त ज्ञान, ध्यान, तपस्या आणि खरी भक्ती याद्वारेच माणूस वासनापासून मुक्त होऊ शकतो. आणि याच कारणामुळे अनेक साधू ऋषी हे तपस्या आणि साधनेमध्ये लीन असतात बघा आणि आपलं जीवन व्यतीत करतात. गरुड त्या ठिकाणी म्हणाले, देवा, वासना ही आत्म्याबरोबर पुढच्या जन्मात जाते का बरं? भगवंतानं उत्तर दिलं गरुडाला, वासना ही पुढच्या जन्मात जाते त्या आत्म्याबरोबर. जशा कामना नवीन शरीर प्राप्त करण्यास मदत करतात त्याचप्रमाणे वासना भौतिक सुखासाठी प्रेरित करते. आणि जेव्हा माणसाची वासना अपुरी राहते तेव्हा तो आत्मा पुढील जन्मात पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून आजही मित्रांनो जाणकार लोक म्हणतात बघा की बाबा रे, वासना चांगली ठेव,
आता या वासनेविषयी सांगून झाल्यानंतर गरुड म्हणाले, देवा आता तिसरी गोष्ट सांगा की जी आत्म्याबरोबर जाते. की गरुडा, तिसरी गोष्ट म्हणजे कर्म आहे. माणसाच्या जन्मामध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे कर्म आहे. माणूस जीवनामध्ये जे काही कर्म करतो त्याच्या सोबत जातो, चांगलं किंवा वाईट. माणसाच्या मृत्यूनंतर कर्म हे त्याच्या बरोबर राहतं आणि हे कर्म माणसाच्या पुढच्या जन्माची दिशा ठरवतं. जर पुण्य कर्म केलं असेल तर पुढच्या जन्मामध्ये सुख शांती मिळते. पाप कर्म जर केलं त्याला नरकाचा सामना करावा लागतो. आता भगवंताचं हे बोलणं ऐकल्यावर गरुड त्या ठिकाणी म्हणाले, देवा कर्माची गती इतकी शक्तिशाली आहे का बरं, की पुढील जन्म त्याच्यावरती आहे, कर्मावरती. आणि या ठिकाणी भगवंतानं सांगितलं की कर्माची गती ही 7 जन्मापर्यंत साथ सोडत नाही. आणि माणसाचं जर चांगलं कर्म असेल तर त्याला संकटामध्ये मदत होते. म्हणजेच मी स्वतः त्या ठिकाणी मदत करतो त्या व्यक्तीला, भगवंत सांगतायत. आता याच्यानंतर गरुड म्हणाले, देवा मला कर्माविषयी समजला, आता तुम्ही चौथी गोष्ट सांगा. आणि त्यावेळी भगवंत त्या ठिकाणी म्हणाले की चौथी गोष्ट म्हणजे कर्ज. कर्ज असा बोज आहे की माणसाच्या मृत्यूनंतर तो त्याच्याबरोबर जातो. आता जर कोणी कर्ज घेतलं असेल आणि भरलंच नसेल तर पुढच्या जन्मात हे कर्ज त्याच्यासोबत जातं. आता गरुड म्हणाले, देवा कर्ज आत्म्याबरोबर खरंच जातं का हो? कसं जातं? भगवंतानं त्या ठिकाणी सांगितलं, कर्ज अशी गोष्ट आहे की मृत्यूनंतर त्याची पाठ सोडत नाही. कर्ज हे आत्म्याला बांधून ठेवतं, पुढच्या जन्मात ते फेडावं लागतं. आणि मित्रांनो, कर्ज म्हणजे केवळ आर्थिक नाही, कर्जाचे अनेक प्रकार आहेत बघा. भावनिक आहे, मानसिक आहे आणि आध्यात्मिकही आहे. म्हणूनच जीवनामध्ये कोणाचंही कर्ज ठेवू नये बघा, सगळ्याच प्रकारचा. जो व्यक्ती कर्ज घेऊन मरतो त्याला पुढच्या जन्मामध्ये कर्जाचा डोंगर उभा राहतो बघा त्याच्या जीवनात. म्हणून मनुष्यानं कोणाचे उपकारही ठेवू नयेत बघा, त्याची परतफेड करावी लागते. आपल्या मातापित्याशिवाय आणि गुरुशिवाय कोणाचंही उपकार ठेवू नयेत बघा. मनुष्यावरती कर्ज हे जर असेल आणि त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याला पुढच्या जन्मामध्ये ते फेडावं लागतं त्या व्यक्तीच्या घरी जाऊन. सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी भगवंतानं सांगितले की ज्या मातापित्यानं जग दाखवलं, मोठं केलं, त्याचं उपकार कसं फेडायचं. भगवंतानी सांगितले की तुमचे मातापिता ज्या वेळेला वृद्ध अवस्थेमध्ये असतात, ते कुठलंही काम करू शकत नाहीत, चालू शकत नाहीत, त्यावेळी त्या मुलानं त्यांचा सांभाळ करावा उत्तमरित्या. आणि त्यांचा जो आशीर्वाद मिळतो तो आशीर्वाद त्या मुलाला पुढचं जीवन जगण्यासाठी मदत करतो. आणि त्या ठिकाणी मी स्वतः साथ देतो बघा. म्हणून मित्रांनो, आजही आपलं धर्म सांगतो बघा की मरण्यापूर्वी कोणाचं कर्ज ठेवू नका. जुनी जाणकार लोक बघा आपल्याला सांगतात, आपले आजी आजोबा, की बाबा रे कोणाचा 10 रुपये बुडवू नकोस. आणि जी उपकाराची फेड असते लक्षात ठेवा, करावीच लागते. एखाद्याची उपकार आपल्यावर जर असतील, कुठल्या ना कुठल्या कामाने असतात बघा, नोकरीमध्ये असतात, शिक्षणामध्ये असतात, शेतीमध्ये असतात, व्यवसायामध्ये असतात, कुठल्या म्हणजे त्या उपकाराची फेड ही नेहमी करावी बघा, कुठल्या ना कुठल्या रूपानं. मित्रांनो, मी आज आपल्या या ठिकाणी सांगतोय, परतफेड ही नेहमी करावी, कारण ती आपल्याबरोबर जाते. त्याच्या घरात जाऊन फेडावं लागते, बैल बनवून, कुत्रं बनवून त्याचं सगळं काम करावं लागते बघा. हे त्रिकाल सत्य भगवंतानं सांगितले आणि यालाच आपण गरुड पुराण म्हणतो. आणि मित्रांनो, या ज्या 5 गोष्टी आहेत मृत्यूनंतर आत्म्याबरोबर जातात बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ईश्वराची भक्ती. भगवंतानं सांगितले, भक्ती ही अतिशय पवित्र आहे आणि शाश्वत आहे. भगवंत या ठिकाणी सांगतायत की मोक्ष प्राप्तीचा उच्च मार्ग आहे तो भक्तीमुळेच मिळतो. भक्ती ही अमर आहे, अमर. आणि त्यावेळी गरुडानं भगवंताला विचारलं, देवा या जन्मात जर भक्ती केली आणि त्या माणसाचा मृत्यू झाला तर भक्ती मृत्यू बरोबर जाते का बरं? आणि भगवंताने या ठिकाणी सुंदर उत्तर दिले की भक्ती अमर आहे आणि ही भक्ती 7 जन्मापर्यंत त्या आत्म्याबरोबर राहते आणि भक्तीच त्या आत्म्याला मोक्षाकडे घेऊन जाते. जो माणूस देवाला शरण जातो आणि आपल्या कर्माचं फळ भगवंताच्या पायाशी अर्पण करतो तेव्हा त्या व्यक्तीची संसारातून मुक्तता होते. भगवंत एवढंही सांगतात की एखादा व्यक्ती जो भगवंताची भक्ती करतोय मनापासून आणि त्याच्या जीवनामध्ये काही वेळा दुःख येतात, अनेक अशा काही घटना घडतात, परंतु तरी सुद्धा तो व्यक्ती डळमळीत होत नाही बघा. संकट किती आली ना तरी तो डळमळीत होत नाही. त्याच्या मनामध्ये एकच इच्छा असते की भगवंताची कृपा माझ्यावरती आहे.
आणि भगवंताच्या इच्छेनेच या सगळ्या गोष्टी होतात. भक्ती करणारा व्यक्ती तो म्हणतो आणि आपलं जीवन जगत राहतो. आणि त्यावेळी भगवंतानं सांगितले, मी त्या व्यक्तीला जरूर मदत करतो. आणि गरुड देव त्या ठिकाणी म्हणाले, बघा देवा, भक्तीशिवाय मोक्ष प्राप्त मिळू शकतो का बरं? गरुडाला या ठिकाणी सुद्धा प्रश्न पडला बघा, की भक्तीच जर नसेल तर मोक्ष प्राप्ती मिळू शकते का? आणि भगवंतानं त्या ठिकाणी सांगितलं गरुडाला, की गरुडा, भक्तीशिवाय मोक्ष प्राप्ती नाहीच. भक्ती ही अशी की त्या आत्म्याला भगवंताशी जोडणारा पूल आहे. एवढंच नाही तर गरुड त्या ठिकाणी याच्यानंतर म्हणाले, की देवा, भक्ती या जन्मामध्ये मदत करते, परंतु पुढच्या जन्मामध्ये मदत करते का बरं? आणि या ठिकाणी भगवंतानं सांगितलं बघा, भक्ती अमर आहे, भक्ती ही त्या आत्म्याला श्रेष्ठ बनवते. आता याच्यानंतर गरुड त्या ठिकाणी म्हणाले, देवा, भक्ती कशी करावी बरं? आणि भगवंतानं त्या ठिकाणी सांगितलं, भक्ती ही समर्पणावर आहे, भक्ती ही निस्वार्थ असावी, प्रेम आणि निष्ठेने भक्ती असावी. भक्ती अशी असावी की त्या भक्तीमध्ये कुठलाही स्वार्थ नसावा. भक्ती करताना भगवंताकडं काही मागू नये आणि तीच भक्ती मला आवडते आणि अशीच भक्ती करावी. आणि या ठिकाणी गरुडानं हे सगळं ऐकला. 5 गोष्टी मृत्यूबरोबर जातात. हे सगळं ऐकल्यानंतर गरुड नतमस्तक झाला. भगवंताचं वाहन आहे आणि भगवंताला त्या ठिकाणी म्हणाला, देवा, तुम्ही मला सत्याची खरी जाणीव करून दिली. कामना, वासना, भक्ती, कर्ज, पुण्य, कर्म हे मला सगळं आता समजलं. आणि भगवंताने शेवटी सांगितलं की कर्म आणि फळाच्या नियमानं हा संपूर्ण संसार चालतोय. कर्म जर चांगलं केलं तर इच्छांना आणि वासनांना हे कर्म नियंत्रित करतं बघा. आणि इच्छा आणि वासना ज्या वेळेला नियंत्रित होत्या त्यावेळेला त्या माणसाला मोक्ष प्राप्ती मिळतो. मित्रांनो, ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कर्म चांगलं पाहिजे बघा. आणि शेवटी भगवंतानं गरुडाला सांगितलं, गरुडा, या 5 गोष्टीचा प्रचार या संसारामध्ये तू कर. आणि म्हणून मित्रांनो, उत्तम प्रकारे जीवन जगण्यासाठी आणि 84 लाख नको योनीमध्ये जायला फेरा, भगवंताच्या पायाशी जाण्यासाठी मित्रांनो, ह्या 5 गोष्टीपैकी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत बघा. कर्म आणि भक्ती या 2च गोष्टीच्या आधारावरती आत्मा भगवंताच्या पायापर्यंत पोहोचू शकतो. मित्रांनो, सुंदर अशी माहिती आवडली असेल तर विश्वासानं आम्हाला फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट मात्र जरूर करा. चॅनलवरती प्रथम असाल तर आपण नक्की सबस्क्राईब करा खरी माहिती जाणण्यासाठी.